नमस्कार विद्यार्थी मित्र, यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी भारतातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? खालीलपैकी भारतातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 माहे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, कोणत्या महासागरामध्ये चागोस बेटे आहेत? कोणत्या महासागरामध्ये चागोस बेटे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 हिंदी महासागर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, भारतामधील कोणत्या राज्यामध्ये सर्वात मोठे खारे पाणथळ प्रदेश आहे? भारतामधील कोणत्या राज्यामध्ये सर्वात मोठे खारे पाणथळ प्रदेश आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी कोणती? महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5वा, चिकनगुनिया हा रोग कोणत्या डासामुळे होतो? चिकनगुनिया हा रोग कोणत्या डासामुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 एडिस इजिप्ती हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6वा, ग्रँड कॅनियन घळई कोणत्या देशात आहे? ग्रँड कॅनियन घळई कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7वा, नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे? नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8वा, विदर्भात डॅशडॅशे लोकनाट्य फार प्रसिद्ध होते? तर ऑप्शन क्रमांक 1 गंगासागर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9वा, डॅश राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे? डॅश राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10वा, जलसिंचनाच्या पाण्यातील डॅश हा घटक पिकांसाठी अतिशय घातक आहे? सिंचनाच्या पाण्यातील डॅश हा घटक पिकांसाठी अतिशय घातक आहे? तर ऑप्शन क्रमांक सोडियम कार्बोनेट हे आपले करेक्ट आन्सर होईल। क्रमांक 11वा, पूर्वाचल ही पहाडी भारताला कोणत्या देशापासून वेगळे करते? पूर्वाचलची पहाडी भारताला कोणत्या देशापासून वेगळे करते? तर ऑप्शन क्रमांक 3 म्यानमार हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12वा, भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे? भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हिंदी महासागर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13वा, भारताच्या दक्षिण पूर्वेला कोणती खाडी आहे? भारताच्या दक्षिण पूर्वेला कोणती खाडी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बंगालची खाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14वा, भारताच्या दक्षिण पश्चिमेला कोणता समुद्र आहे? भारताच्या दक्षिण पश्चिमेला कोणता समुद्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अरब सागर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15वा, भारताच्या उत्तरेला कोणकोणते देश आहेत? भारताच्या उत्तरेला कोणकोणते देश आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 चीन, नेपाळ, भूटान हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16वा, लावा रसापासून बनलेल्या खडकांना काय म्हणतात? लावा रसापासून बनलेल्या खडकांना काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 अग्निजन्य खडक हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17वा, सोनाका हे कोणत्या पिकाची वाण आहे? सोनाका हे कोणत्या पिकाचे वाण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 द्राक्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18वा, लोणावळा खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत? लोणावळा खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19वा, कोणत्या जिल्ह्यात तंबाखूचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते? कोणत्या जिल्ह्यात तंबाखूचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 20वा, लिंगमळा हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? लिंगमळा हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 21वा, पारकुई वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये स्थित आहे? पारकुई वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अरुणाचल प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 22वा, पृथ्वीची जुळी बहीण असे कोणत्या ग्रहाला म्हटले जाते? पृथ्वीची जुळी बहीण असे कोणत्या ग्रहाला म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 शुक्र हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 23वा, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ महाराष्ट्रात कुठे आहे? यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ महाराष्ट्रात कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नाशिक
पीक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 कुकडी धरणाचा फायदा प्रामुख्याने कोणत्या राज्याला होतो? कुकडी धरणाचा फायदा प्रामुख्याने कोणत्या राज्याला होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भामरागड टेकड्या खालीलपैकी कुठे स्थित आहे? भामरागड टेकड्या खालीलपैकी कुठे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी कुठल्या केंद्रावर सर्वाधिक पावसाची नोंद होते? खालीलपैकी कुठल्या केंद्रावर सर्वाधिक पावसाची नोंद होते? तर ऑप्शन क्रमांक 2 वेंगुर्ला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 रेडी बंदर हे डॅशच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. रेडी बंदर हे डॅशच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 लोह खनिज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल आहे? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल प्रमाणात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चंद्रपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या विभागात सर्वाधिक पाऊस पडतो? महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या विभागात सर्वाधिक पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 1 कोकण पट्टी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा किनारा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यास लागून आहे? महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा सागरी किनारा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यास लागून आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प डॅश जिल्ह्यात वसलेला आहे. मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प डॅश जिल्ह्यात वसलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 विदर्भ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतीय जमिनीत कोणत्या अन्नद्रव्यांची प्रमाण अधिक? भारतीय जमिनीत कोणत्या अन्नद्रव्यांची प्रमाण अधिक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पालाश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भारताच्या पश्चिम घाटात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? भारताच्या पश्चिम घाटात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 3 प्रतिरोध हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 कोणत्या बंदरास अरबी समुद्राची राणी म्हणतात? कोणत्या बंदरास अरबी समुद्राची राणी म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 कोची हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 बानकोट ही खाडी महाराष्ट्रातील डॅश या जिल्ह्यात आहे. बानकोट ही खाडी महाराष्ट्रातील डॅश या जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता? वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 तपांबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 खालीलपैकी कोणत्या नदीला सुसरींची नदी असे म्हणतात? खालीलपैकी कोणत्या नदीला सुसरींची नदी असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 लिपोपो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पाठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 उजनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी कोणता शुष्क प्रदेशातील संचयन भूरूप नाही? खालीलपैकी कोणता शुष्क प्रदेशातील संचयन भूरूप नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 यारदांग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे? खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 लातूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 प्रवरा नदीवर भंडारदरा येथे डॅश नावाचा धबधबा आहे. प्रवरा नदीवर भंडारदरा येथे डॅश नावाचा धबधबा आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 रंधा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 टिपेश्वर वन्यजीव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? टिपेश्वर वन्यजीव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 कोयना धरणातील जलाशय डॅश या नावाने ओळखला जातो. कोयना धरणातील जलाशय डॅश या नावाने ओळखला जातो. तर ऑप्शन क्रमांक 1 शिवसागर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहे? भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 सुरजागड लोहखान कोणत्या जिल्ह्यात आहे? सुरजागड लोहखान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47
इस्रोने चंद्रयान 1 कधी लॉन्च केले होते? इस्रोने चंद्रयान 1 कधी लॉन्च केले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 2008 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 वा, खालीलपैकी कोणते शहर कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे? खालीलपैकी कोणते शहर कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नरसोबाची वाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 वा, राष्ट्रीय वन नीतीचा शुभारंभ कधी झाला? राष्ट्रीय वन नीतीचा शुभारंभ कधी झाला? तर ऑप्शन क्रमांक 4 1988 इसवी सन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 वा, केसर ही मराठवाडा व विदर्भ या भागात घेतली जाणारी डॅश डॅश या फळाची जात आहे. केसर ही मराठवाडा व विदर्भ या भागात घेतली जाणारी डॅश डॅश या फळाची जात आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 आंबा हे आपले करेक्ट आन्सर होईल.